प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। लोकसभेला शड्डू मारून अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेला पैलवान पुन्हा एकदा विधानसभेला चर्चेत आला आहे। महाराष्ट्राच्या मैदानात कुस्तीचे मैदान मारणारे चंद्रहार पाटील यांनी लोकसभेतून शिवसेना ठाकरे गटातून उमेदवारी मिळवत भल्याभल्यांना घाम फोडला होता। ही निश्चित किमया कशी केली व काय घडले हा आता चर्चेचा विषय राहिला नसून चंद्रहार पाटील यांनी राबवलेले जोरदार कॅम्पेनिंग हे त्यांच्या उमेदवारी मिळण्यामागे एक ठळक सत्य होते। तर शिवसैनिकांचे एकत्रीकरण करण्यामागेही पाटील यांचा मोठा हात आहे। शिवसेनेला तसा ब्रँड चेहरा चंद्रहार पाटील यांच्या रूपाने मिळाला असल्याने शिवसेनेच्या ताकदीत काही अंशी वाढ झाली आहे। सध्या चंद्रहार पाटील यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात खानापूर, आटपाडी व मिरज विधानसभा शिवसेना लढवणार असल्याचे जाहीर केले असल्यामुळे पुन्हा एकदा यास राजकीय रंग मिळाला आहे। शिवसेनेने बोललेला शब्द हा अंतिम क्षणापर्यंत ठाम राहतो हे नुकतेच लोकसभेच्या रिंगणात दिसून आले आहे। त्यानंतर आता विधानसभेला चंद्रहार पाटील हे स्वतः या 2 विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने लोकसभेचे उट्टे कदाचित विधानसभेला काढण्यासाठी त्यांचा हा शड्डू पुन्हा एकदा घुमणार आहे। आधीच जागा वाटपामध्ये चंद्रहार पाटील यांनी वरिष्ठांसोबत बोलणी होऊन या 2 जागा आम्हाला मिळणार असल्याची भाकीत प्रसार माध्यमांसमोर केले असल्याने दोन्ही मतदारसंघ जवळपास चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्यावरून निश्चित असल्याचे दिसून येत आहे। असे झाल्यास मिरज विधानसभेमध्ये व खानापूर, आटपाडी मतदारसंघामध्ये लोकसभेवेळी तापलेल्या रणाचा या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना निश्चित फायदा होण्याची शक्यता आहे। त्यात मिरज शहरातच उद्धव ठाकरे यांनी लोकसभेवेळी घेतलेल्या सभेचा इम्पॅक्ट पडू शकतो, तर होम ग्राउंड असलेल्या खानापूर, आटपाडीसाठी चंद्रहार पाटील यांची वेगळी रणनीती असणार आहे। तर गेल्या अनेक कालावधीपासून शिवसेनेला मोठा चेहरा नसल्याची उणीव जाणवत होती ती चंद्रहार पाटील यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे। त्यामुळे हक्काने विधानसभेला राजकारण स्थिर होण्यासाठी व गट मजबूत ठेवण्यासाठी या 2 जागा निश्चित ठाकरे गट ताब्यात घेऊन चंद्रहार पाटील हे या गटाचे नेतृत्व करणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे।